सावित्री, गुलामीनं त्यांच्यापासून काय हिरावून घेतलंय हे त्यांना कधी कळणार? त्यांना शिक्षण मिळेल तेव्हा. सावित्री, ज्यांच्या वस्तीत यायला तू नकार देतेस ना, ते अस्पृश्य आधी अस्पृश्य नव्हते. म्हणजे अस्पृश्य पूर्वी नेमके कोण होते? सावित्री, तुला हे वैभवानी नटलेलं गजबजलेलं पुणे दिसतं ना, हे पुणे पूर्वी असं नव्हतं. मग ही एक पराभूत भूमी होती, पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली. त्या दुर्दैवी दिवशी धुळीचे लोट उठवत पुष्ट घोड्यांची फौज खिंकाळत पुण्याच्या दिशेने आली. हस्ताच्या पावसासारखी नागव्या तलवारी उंचावत पुण्यावर कोसळली. फौज होती आदिलशाही सरदाराची आणि नाव होतं पंडित मुरार जगदेव. वास्तविक ही शहाजी राजे भोसलेंची जहागीर, पण मुरार जगदेवानं त्याची तमा बाळगली नाही. त्यानं घरांवर, वाड्यांवर, गुरांच्या गोठ्यांवर पेटत्या मशाली फेकल्या आणि बघता बघता पुण्यात एकच आगडोंब उसळला. सावित्री, एवढी जाळपोळ करूनही आदिलशाही फौज थांबली नाही. त्यांनी देवळांचे कळस तोडले, घाट मोडले, गुरढोरं मारली, ती भाजून खाल्ली. पुणे पुन्हा उभं राहू नये म्हणून नांगराला गाढवं झुंपली आणि त्या गाढवांच्या नांगरानं पुण्याच्या बाजारपेठेतून, गावठाणातून, देवळासमोरून रेघोट्या मारल्या. गाढवांच्या नांगरामुळं पुणे राहण्यासाठी निषिद्ध झालं. दिवा लावण्यासाठी मज्जाव करण्यात आला आणि पुण्यातून माणूस परागंदा झाला.